नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे। मला प्रत्येक वेळेस अशी मागणी येते की पंढरपूर मोहोळ किंवा पंढरपूर म्हणजे पंढरपूर मार्गावर जे बी असतील हायवेला की असे 2, 3, 4, 5 एकर आम्हाला पाहिजे असं बऱ्याच जणांनी मला सांगितलेलं आहे। आत्ता सध्याला पंढरपूर मोहोळ हायवेला हायवे टच एक पाय हायवेवरचा दुसरा पाय जागेवर असलेला एक 3.25 एकरचा प्लॉट, त्यामध्ये घर आहे, पाणी आहे, बोर आहे, मागे तलाव आहे, सगळं काय आहे, कमर्शियल पण होऊ शकते असा प्लॉट, जेणेकरून आज तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर हा प्लॉट राहणार नाही मला गॅरंटी आहे। हायवे टच म्हणजे मी जिथं उभारलो हे सावळेश्वर गाव, सारोळे गाव मी जिथं उभारलो हे सारोळे गाव म्हणजे हे बस स्टॉप इथं बाजूलाच आहे, चौकामध्ये आहे। इथून मोहोळ 5-6 किलोमीटरवर आहे, तर पंढरपूर इथून एक जवळजवळ 20-25 किलोमीटरवरती पंढरपूर आहे। ती जमीन म्हणजे ही जमीन आहे। तर चला मी तुम्हाला जे जमीन द्यायचे ते जमीन म्हणजे हेच आहे, एक पाय रस्त्यावर हायवेला तर दुसरा पाय असा जमिनीवर आहे। जमीन रस्त्याच्या लेवलने आहे। ह्या साईडला मोहोळ सोलापूरला रस्ता हायवे जातोय, हे बघा ह्या साईडला मोहोळ इथून एक 4-5-6 किलोमीटर आहे। तर त्याच पद्धतीने हे बस स्टॉप चौक आहे, हे बघा गाव आहे सावळेश्वर। तर इकडे पंढरपूरकडे जातो हा रस्ता, बघून घ्या, हा पंढरपूरकडे जातो रस्ता। एक पाय रस्त्यावर तर दुसरा पाय असा ह्याच्यावर आहे, जमिनीत आहे। 3.25 एकर बांधीव घर आहे। तर चला दाखवतो तुम्हाला, या हे अशा पद्धतीने घर आहे। हे संडास बाथरूम आहे, हे बघा, हा जिना आहे वर जायचा, मजबूत बांधकाम आहे। अगोदर मी तुम्हाला घरामध्ये घेऊन चालतो। हे अशा पद्धतीने घर आहे आणि हे संपूर्ण दिसणारे रान म्हणजे देण्याचं आहे। हे पाण्याची सोय केलेली आहे अशा पद्धतीने, हे बघा, हे अशी पाण्याची सोय केलेली आहे। हे असे वस्त्या घरं आहेत सगळे इथं आणि द्यावचं रान आहे म्हणजे हेच आहे। तर आता तुम्हाला मी अगोदर घरात घेऊन चालतो। घराला कुलूप आहे, घर मजबूत नवीन आहे। आता आपण जिन्यावरून वर जातो, टेरेसवर जातो। हे बघा, टेरेसवर चाललो आपण, अशा पद्धतीने टेरेस आहे, हे बघा, हायवेच्या बाजूलाच आहे, हे बघा। आपण टेरेसवर आलो, RCC बांधकाम आहे, पूर्ण RCC बांधकाम, 4 खोल्या पोर्च, 3 खोल्या पोर्च आहे, खूप मोठा, हे बघा। हा परिसर बघा, हे बघा, हा परिसर आहे। आणि जी शेती आपल्याला दाखवणार आहे तर हे लिंबाच्या इथून हायवेला लागून ते थेट या डांबापर्यंत, ह्या झाडापर्यंत क्षेत्र आहे, 3.25 एकर आहे, हे बघा। आणि बाजूला अशा पद्धतीने हायवे आहे, दाखवतो आता, चला, हे बघा, तुम्हाला दाखवत होतो मी, हे अशा पद्धतीने शेती आहे। डांबरीला लागून म्हणजे हायवेला लागून, अशा पद्धतीने हायवेला लागून एक पाय जमिनीवर तर एक पाय रस्त्यावर, हायवेवर तर एक पाय जमिनीवर, भर वगैरे टाकावी लागणार नाही, हे बघा। आता मी तुम्हाला संपूर्ण रान नेऊन दाखवतो, चला। हे अशा पद्धतीने रान आहे, हे बघा, हे थोडंसं मुरमाड आहे, हे रान थोडंसं मुरमाड आहे, हे दिसतं, हे रान मुरमाड आहे, अर्ध रान काळा येतं, अर्ध रान मुरमाड आहे, हे बघा। पाण्याची सोय करण्यासाठी असं संपूर्ण शेताला पाणी ही केलेलं आहे। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हे रान थोडंसं म्हणजे एक 20-25 गुंठे मुरमाड आहे, हे असं हायवेकडचं म्हणजे मेन रस्त्याकडचं। आणि त्याच पद्धतीने हे जे आहे हे रान काळं आहे। सध्याला काही केलेलं नाही, विकायला काढल्यामुळं काही केलेलं नाही, भुईमुग केला होता, आहे हे भुईमुग आहे, हे बघा। मात्र ह्याच्यात गवतं खूप उगवलेले आहेत, खाली तलाव आहे, तर चला दाखवतो।
हे बघा इथं काळं कसदार रान आहे, अर्ध मुरमाड आहे थोडंफार, तर असं काळं रान आहे. हे बघा, हे बघा, हे बघा काळं रान आहे, पूर्ण काळं रान आहे. हे बघा काळी माती, अशा पद्धतीने काळी माती आहे. हे बघा पलीकडे द्राक्ष आहेत, असं बांध आहे. हे बांध आहे, 2 बोर आहेत एक सोडून. त्या इथं बोर आहे. हे बघा कायमस्वरूपी पाणी असतं. हे बोर आहे, एक सोडून 2 बोर आहेत. आता दुसरं बोर दाखवतो तुम्हाला, चला. हे बघा आपण शेताच्या मागच्या टोकाला आलो आहो, जे हायवे रोडपासून लागून आहे माळ. हे घर, ह्या घराच्या पुढेच हायवे, मेन हायवे, पंढरपूर मोहोळ, मोहोळ पंढरपूर हायवे आणि शेतीचं लास्ट टोक. ही चारी बाजूनी बांध आहेत असे. हे बघा ही बांधावरती झाडं आहेत. मागच्या बाजूला असा तलाव पण आहे. हे बघा असा तलाव आहे, झाडीमुळे पाणी दिसत नाही. हा संपूर्ण तलाव आहे. हे बघा शेताला लागूनच तलाव आहे. हे बघा झाडीमुळे पाणी दिसत नाही. हे बघा एकंदरीत अशा पद्धतीने 3.25 एकर आहे हायवेला लागून. तर ही संपूर्ण प्रॉपर्टी मी आता तुम्हाला दाखवलेली आहे. अजून एकदा सांगतो, सोलापूर जिल्हा, मोहोळ तालुका, मोहोळ ते पंढरपूर मुख्य मेन मार्गावर, म्हणजे हायवेला, मोहोळ पंढरपूर हायवेवरती, मोहोळपासून 7 किलोमीटर अंतरावरती ही 3.25 एकर शेती, 2 BHK घर, अगदी एक पाय हायवेवर तर दुसरा पाय जागेवर आहे. अगदी हायवे टच 3.25 एकर, अगदी स्वस्तात मिळणार आहे. गाव आहे सारोळे. मोहोळपासून एक 5 ते 6 किलोमीटर गाव सारोळे. ह्या सारोळे गावातच हायवे टच हे 3.25 एकर. त्यामध्ये 2 बोर, पाण्याची व्यवस्था आहे. अगदी हायवे टच 2 BHKचा RCC घर, सगळं मिळून म्हणजे 3.25 एकरमध्ये आहे. आता ही 3.25 एकर आपल्याकडे विकायला आलेली आहे. ह्याची प्राईस कोट, ह्याची किंमत आहे एकरी 25 लाख. एकरी 25 लाख, ध्यानात ठेवा. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. त्याच पद्धतीने महाराष्ट्रभरातून मला प्रॉपर्टी मागणारे आणि प्रॉपर्टी देणारे दोन्ही ग्राहक माझ्याकडे आहेत. ज्यांना प्रॉपर्टी घ्यायचे, खरेदी करायचे किंवा विकायचे, त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने मला तुम्ही सोशल मीडियावरती चौकशी करू नका. थेट माझ्या नंबरवरती, व्हिडिओवरती नंबर असतो, त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करा. त्याच पद्धतीने माझ्याकडे विक्रीसाठी आलेले प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.